इ उ रु हे बघा, इ उ रु हे डॅश डॅश स्वर आहेत. लिपिक 2013ला परीक्षेत प्रश्न आलेला आहे मित्रांनो. बघा, ई हा दीर्घ स्वर आहे. कसला स्वर आहे? दीर्घ. उ हा रस्व स्वर आहे आणि रु हा परत रस्व स्वर आहे. चला, म्हणजे दीर्घ पण आहे आणि रस्व पण आहे. सुरुवातीचा ई दीर्घ आहे, दुसरे दोन ई सुरुवातीचा ई दीर्घ आहे आणि उ आणि रु हे दोघं रस्व आहेत. 2013ला परीक्षेत प्रश्न आलेला लातूरला. ठीक आहे, मग काय म्हणताय? रस्व स्वर आहेत, दीर्घ स्वर आहेत, संयुक्त स्वर आहेत का विजातीय स्वर आहेत? ठीक आहे, बघू तर काय करता येतं मित्रांनो. बघा, असे प्रश्न आल्यावर टेन्शन घ्यायचं नाही. मला सांगा, रस्व म्हणता येतील का? एक दीर्घ होय नाही. दीर्घ म्हणता येतील का? दीर्घही म्हणता येणार नाही, कारण रस्व पण आहे त्याच्यामध्ये. संयुक्त म्हणता येतील का? संयुक्त स्वर कोणकोणते तुम्हाला माहिती आहे ना? 4. ये, ऐ, वो आणि औ हे 4 कोण येतं? संयुक्त स्वर येतं. ठीक आहे, किती आहेत मित्रांनो? 4. दिसायला याच्यापैकी कोण येतं? उरलं कोण माहिती आहे का? विजातीय स्वर. ऑप्शन नंबर 4. आता यांना विजातीय करायचं म्हणल्यावर कसं करावं लागतं माहिती आहे का तुम्हाला? नियमन आता हे तिघही नाहीत तर हेच सांगावं लागणार ऑप्शन. बरोबर आहे. ज्या 2 स्वरांचं उच्चारस्थान समान नसते अशा स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. ठीक आहे, आणि मग जर तुम्ही ईच्या पुढं जर उ घेतला तर हे दोघं विजातीय आहेत. ईच्या पुढं जर तुम्ही रु घेतला तर हे विजातीय आहेत. कळलं का तुम्हाला? आणि ज्या 2 स्वरांचं उच्चारस्थान समान नसते त्यांना काय म्हणायचं? विजातीय स्वर. उगं तुम्हाला एक मेथड दाखवली आहे. ठीक आहे, आणि मग मित्रांनो इकडे पहा, ह्या ईचं उच्चारस्थान तालव्य आणि ईचं ओष्ठे दोघांचं समान आहे का? नाही, वेगळं आहे म्हणून विजातीय. ईचं उच्चारस्थान तालव्य आणि रुचं मूर्धन्य दोघांचं समान आहे का? वेगळं आहे म्हणून विजातीय. ऑप्शन नंबर 4. कधी कधी प्रश्नानुसार आपल्याला आन्सर काढावं लागतं. ओके, चलो.